मित्रांनो नमस्कार। फार्मर आयडी कार्ड 2025 म्हणजेच आपलं ॲग्रिस्टेक कार्ड, शेतकरी ओळखपत्र, गावानुसार याद्या आलेल्या आहेत। आपले नाव या यादीमध्ये आहे का, कसे तपासायचं? चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करा। आपले मागील 2 व्हिडिओ आहेत, फार्मर आयडी कार्डचे फायदे काय, फार्मर आयडी कार्ड कसे मिळवायचे याचे व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। चला व्हिडिओला सुरू करूया। आपल्याला गुगलवरती mhfragristech.go.in या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर पहा आपलं लॉग इन विथ CSC। जर आपण CSC केंद्र चालक असाल तर आपल्याला या याद्या पाहता येतात। आपल्या जवळच्या CSC केंद्र चालकाकडे जाऊ शकता किंवा व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला समजून जाईल की याद्या कशा पाहायच्या। लॉग इन विथ CSC वरती क्लिक करा। यानंतर इथे लॉग इन ID पासवर्ड टाकून कॅप्चा फिल करतील आणि साइन इन करतील। साइन इन केल्यानंतर पहा इथे आपल्याला फार्मर आयडी कार्ड काढता येतं। आता इथंच एक नवीन ऑप्शन आलेला आहे रिपोर्ट नावाचा, पाहू शकता उजव्या कोपऱ्यात। रिपोर्ट वरती क्लिक करायचं आहे आणि इथे बकेट क्लेम्ड रिपोर्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, पाहू शकता। या ऑप्शनला क्लिक करा। यानंतर पहा आपली जी CSC ID ज्या जिल्ह्याची आहे तो जिल्हा आपल्या समोर ओपन होईल। त्या जिल्ह्यावरती आपण क्लिक करायचं आहे। यानंतर त्या जिल्ह्यातील तालुके ओपन होतील। आपला तालुका इथून सिलेक्ट करून घ्या। यानंतर आपलं विलेज, यामध्ये विलेज ओपन होतील, तर आपला विलेज इथून सिलेक्ट करायचा आहे। आपलं विलेज इथे दिसत नसेल तर इथे खालती पेज नंबर आहे, त्या पेज नंबरवरती जायचं आहे आणि इथं आपल्या नंतर पहा विलेजवरती क्लिक केल्यानंतर इथे विलेजचं बकेट ID येऊन जाईल, विलेज LGD कोड दिसून येईल, विलेज नेम दिसून येईल आणि इथे आपले 712 म्हणजे सर्वे नंबर आपल्याला दिसून येईल। त्यानंतर आपल्याला सब सर्वे नंबर दिसून येईल, पहा इथं। त्यानंतर फार्मर नेम मराठीतच दिसून येत आहेत। आयडेंटिफायर नेम त्या फार्मरच्या वडिलांचं नाव इथे दिसून येईल, जे काय आयडेंटिफायर दिलेलं आहे ते। आधार लिंक्ड म्हणजेच आधारचे शेवटचे 4 आकडे इथे दिसून येतील। त्यानंतर आधारवरचं जे नेम आहे ते पूर्णपणे इंग्रजीत पाहायला भेटतंय। आधार आयडेंटिफायर नेम पुन्हा एकदा जे काही वडिलांचं नाव आहे ते। त्यानंतर पहा कॉमन फार्मर मोबाईल्स नंबर असेल जो दिलेला तो इथे दिसेल। त्यानंतर पहा ड्राफ्टेड आहे आणि एनरोलमेंट नंबर, जो एनरोलमेंट नंबर आपल्याला जर भेटला नसेल तर तो इथं भेटून जाईल आणि फार्मर ID नंबर हा इथे आपल्याला जनरेट झालेला दिसायला पाहता येतं। म्हणजे आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिलेल्या आहेत ते समजून घ्या। आता पहा मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला जर फार्मर ID माहिती नसेल तर आपण CSC धारकाकडे आपला फार्मर ID घेऊ शकता आणि तो आपल्या जिल्ह्यातील CSC धारक असणं गरजेचं आहे। एनरोलमेंट नंबरसुद्धा पाहायला भेटत आहे। आता ही गावची विलेज लिस्ट डाउनलोड करण्यासाठी एक्सपोर्ट एक्सेल नावाचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचा आहे। हा डाटा पूर्णपणे गावचा आपल्याला CSC केंद्रचालक यांच्याकडे पाहायला भेटेल एक्सेल फाईलमध्ये। सिंपल स्टेप आहेत। आपल्याला CSC धारक म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्र चालकाकडे जाऊन आपल्या गावची यादी पाहता येते। अशाच प्रकारे मागील 2 व्हिडिओ महत्त्वाचे आहेत। फार्मर आयडी कार्डचे फायदे काय आहेत, फार्मर आयडी कार्ड डाउनलोड कसं करावं याची व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन, तसेच हा व्हिडिओ सप्ताच इथे पाहायला भेटत आहे। धन्यवाद।